आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत साहेब छत्रपती महाराज, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, दिल्लीचे आमचे पार्लमेंटमधले सहकारी आणि कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते काँग्रेस डी राजा, सतेज पाटील, काँग्रेस कानगो, जयसीताई जाधव, जयंत असगावकर, उमा फानसरे, श्वेता फानसरे, व्ही पाटील, डॉक्टर जयसिंगराव पवार, शमसुद्दीन वसीम, विजय देवनार, उत्तर नायक, आर के पवार, मेघा फानसरे, प्रवीण गायकवाड आणि अनेक सहकारी या ठिकाणी व्यासपीठावर उभे आहेत. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. ते सगळे बंधू भगिनी आता एक प्रकारचा अतिशय महत्त्वाचा हा सोहळा आहे. तो महत्त्वाचा यासाठी मी म्हणतोय की समाजातल्या उपस्थित वर्गाच्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं अशा एका अत्यंत पुरोगामी, कर्तृत्ववान आणि सामान्य माणसाची बांधिलकी असलेल्या एका काँग्रेसचं या ठिकाणी आपण स्वागत करतो. एका दुर्दैवीनं त्यांचा हल्ला केला गेला आणि जी काही पुरोगामी शक्ती आहे ती या हल्ल्याच्या माध्यमातून आम्ही नष्ट करू अशा प्रकारचा समज काही प्रवृत्तींनी केलेला होता. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये काही प्रकार घडले. ते डॉक्टर दाभोलकर असोत, डॉक्टर काँग्रेस गोविंद फानसरे असोत किंवा कर्नाटकामध्ये कलबुर्गी असोत, यांच्यावरती व्याज हल्ली होती. विचाराशी संघर्ष करायचा असेल तर तो विचाराने केला पाहिजे, पण ज्यांच्याकडे विचार नाही अशी प्रवृत्ती कायदा हातामध्ये घेऊन व्याजपणानं हल्ला करू शकतात. आणि त्याचंच उदाहरण या कोल्हापूर नगरीमध्ये काँग्रेस फानसरेंच्या संदर्भाचं आहे. काँग्रेस फानसरे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला गेला की ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी पुरोगामी विचाराला सातत्यानं प्रोत्साहन देण्याची भूमिका जनतेने केली. त्याच्यामध्ये अहमदनगरचा उल्लेख करावा लागेल, त्याच्यामध्ये कोल्हापूरचा उल्लेख करावा लागेल. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये एका काळी डाव्या विचारसरणीची शक्ती मजबूत होती. आम्हाला आठवतं आहे, भाई दत्ता देशमुख असोत, अण्णासाहेब शिंदे असोत, काँग्रेस ही करू असोत, असे अनेक डाव्या चळवळीमध्ये काम करणारे आणि उपेक्षितांच्या प्रश्नाच्यासाठी संघर्ष करणारे विचारवंत आज त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकेकाळी होते. आज या ठिकाणी जे बाळासाहेब थोरात आहेत त्यांचे कुटुंबीयसुद्धा या सगळ्या डाव्या चळवळीमध्ये अग्रहक्कानं भूजल राहिलेले होते. आणि त्यापैकीच काँग्रेस गोविंद फानसरे होते. पण गोविंद फानसरेंनी अहमदनगर सोडलं आणि शाहूराजांच्या नगरीमध्ये येऊन इथं जो कष्टकरी आहे, उपेक्षित आहे, त्याच्या हिताची दफूर करण्याच्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा सगळा काळ घालवला. अनेक प्रकारच्या चळवळी त्यांनी केल्या, पण त्या चळवळी सामान्य माणसाच्या भल्याच्यासाठी होत्या.
आपला विचार अत्यंत स्पष्ट आणि फलतत्परानं मांडणं हे काँग्रेस भानसरांचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारची लिखाणं, वैचारिक लिखाण ही त्यांनी या ठिकाणी केली. शिवछत्रपतींच्या संदर्भातलं त्यांचं जे लिखाण आहे ते अनेक भाषेत प्रसिद्ध झालं. अनेक पुस्तकं, अनेक ग्रंथ हे प्रसिद्ध होतात. त्याची 1 आवृत्ती, 2 आवृत्ती, 3 आवृत्ती, काही ना काही ते जादा आवृत्त्या निघतात. पण शिवछत्रपतींचं वास्तव स्वरूप हे सांगण्याच्यासाठी काँग्रेस भानसरेंनी जे लिखाण केलं त्याच्या इतक्या एडिशन मला वाटत नाही की या देशामध्ये दुसऱ्या कुठल्या पुस्तकाच्या इतक्या एडिशन निघू शकतात आणि ते या ठिकाणी काढलेले होतात. आणि त्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या संबंधीचं वास्तववादी चित्रण काँग्रेस भानसर यांनी सवंत समाजाच्या समोर ठेवलं आणि जवळपास देशातल्या अनेक राज्यामध्ये हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं. नव्या पिढीला एक प्रकारची संस्था आज त्या ठिकाणी देतात. ते कोल्हापुरात आले. ही नगरी प्रागतिक विचाराची नगरी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी मग ते आंबेडकर असोत, महात्मा ज्योतिबा फुले असोत, या सगळ्यांचे जे विचार आहेत त्या विचाराला अतिशय सत्ता आपल्या हातात असतानासुद्धा ती सत्ता सामान्यांच्यासाठी वापरायची असते ही भूमिका शाहू महाराजांनी उभ्या आयुष्यात केली. त्या शाहू जागेमध्ये या ठिकाणी काँग्रेस भानसरेंनी आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ झाला. इथे अनेक पुरोगामी नेते झाले. अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. आज शाहू राजांचा हा विचार याच ठिकाणी माधवराव बागल असतील, विमलाताई बागल असतील, काँग्रेस इंजी पाटील असतील, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. त्यांनी या करवीर नगरीमध्ये आणि या जिल्ह्यामध्ये तुम्हा लोकांच्या पाठिंब्यानं पुरोगामी विचार हा मजबूत करण्याच्या उद्देशाची खबरदारी या ठिकाणी घेतली आणि तेच काम आयुष्यभर करण्याच्या संबंधीची भूमिका काँग्रेस भानसरेंनी केली. आज काल चमत्कारिक आहे. प्रतिगामी शक्ती ह्या वाढत आहेत. ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांना पुरोगामी विचाराच्या संबंधीचं यत्किंचितसुद्धा आस्था नाही आहे. आज आम्ही पार्लमेंटमध्ये बघतो की देशाचे प्रमुख पार्लमेंटमध्ये की ज्या ठिकाणी सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या जातात, देशाच्या धोरणाच्या संबंधी चर्चा केली जाते आणि ते लोकशाहीचे मंदिर आज त्या ठिकाणी आम्ही बघतो की देशाचे प्रधानमंत्री आता मी राज्यसभेचं आहे. राज्यसभेचं अधिवेशन झालं, 3 आठवड्याचं अधिवेशन झालं. 3 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री आमच्या सभागृहामध्ये 20 मिनिटासाठी आले. बाकीच्या मिनिटासाठी त्यांनी कधी पार्लमेंटकडे झुंकूनही बघितलं. हे जरी खरं असलं तर पार्लमेंटच्या पहिल्या दिवशी पार्लमेंटच्या दारामध्ये ते साष्टांग नमस्कार घालतील आणि लोकांना काहीतरी वेगळा संदेश दिसतो. या सगळ्या गोष्टी एक प्रकारच्या नाटकी आहेत. मजबूत विचाराला बाजूला ठेवून लोकांना भरतीकडे नेण्याच्या संबंधित या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळात घडतात. सत्याचा गैरवापर करणं, आवाज थांबवणं, लिखाण त्याच्या मर्यादा आणणं, या सगळ्या गोष्टी सातत्यानं होतात. टेलिव्हिजनचं चॅनल 2-2 दिवसासाठी 4-4 दिवसासाठी बंद करण्याच्या संबंधीचे आदेश काढणं याचा अर्थ हा स्वच्छ आहे की आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला करण्याच्या संबंधी त्यांना यत्किंचितसुद्धा चिंता वाटत नाही. अशांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे आणि या प्रवृत्तीच्या विरुद्ध आयुष्यभर काँग्रेस भानसरे जे आज त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्यक्त करायची असेल तर या प्रतिगामी शक्ती आहेत त्यांच्या विरुद्ध
संघर्ष करण्याची भूमिका घेतली पाहिजे. परवा तुम्ही बघितलं की फुले शहरामध्ये काही तरुणांनी निर्भय व्हा या प्रकारची एक भूमिका हातामध्ये घेतली. ते लोकांना एवढंच सांगू इच्छितो, तुमचं मत मांडण्याचा अधिकार तुमचा आहे. त्याच्यावर कुणी वंदना करत असतील त्याची चिंता करू नका. मूलभूत स्वातंत्र्याचा विचार हा स्पष्टपणाने मांडा आणि त्यासाठी आम्ही तुमच्या पुढे भूमिका मांडायला आलो आहे अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तर त्यांच्या हल्ले झाले, त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, त्यांचा कार्यक्रम उजळून नव्हता हा प्रयत्न झाला. याचा अर्थ स्वच्छ आहे की सत्तेचा गैरवापर करून आपलं स्वच्छ मत मांडण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याचा आवाज हा मी बंद करू शकतो हा संदेश या माध्यमातून दिलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा आपल्याला विचार करावा लागेल. आम्ही बघतो की देशाच्या अनेक नेत्यांच्यावर सत्तेचा गैरवापर कसा केला जातो. झारखंडसारख्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री काही तशी कारणं नसताना खोट्यात त्याच्यावर केसेस केल्या जातात आणि आदिवासी मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेलं असतं. दिल्ली शहरामध्ये काम करणारे मुख्यमंत्री केजरीवाल अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं काम उत्तम आहे, पण आज या प्रतिगामी शक्तीच्या विरुद्ध स्वच्छ भूमिका मांडतात म्हणून त्यांना दैनंदिन नोटिसेस पासून त्यांनाही या स्वतःची एक कडक भूमिका घेण्याचा प्रयत्न दिसतो आहे. त्यांचे सहकारी तुरुंगामध्ये टाकलेले 3-3, 4-4 मंत्री आज दिल्लीचे तुरुंगामध्ये टाकलेले. एका बाजूनं जे काम करत आहेत, जे भूमिका मांडत आहेत, जो विचार मांडत आहेत त्यांना तुरुंगात टाकणं आणि दुसऱ्या बाजूनं अनेक वर्ष सत्याच्या राजकारणामध्ये भाजपच्या बाहेर जाऊन काम करणारे उद्या केंद्राच्या पेक्षा वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न करणारे अनेकांच्यावर आज या ठिकाणी ईडी असो किंवा तत्सम संघटना असो त्याच्या माध्यमातून त्यांचा एक प्रकारचं दडपण आणण्याचा हा प्रयत्न केला जातो. आणि जे लोक भ्रष्टाचारात गुंतले त्यांना मात्र वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली जाते. आणि म्हणून आज असं बोललं जातं की भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजपवाला आणि या पद्धतीनं त्या भाजपच्याबद्दलचं एक वेगळं चित्र देशात तयार केलं जातं आहे. आणि समाजामध्ये काम करणारा आणि कुठे ना कुठेही ज्यांचे हात अडकलेले, जे कुठे चुकीच्या रस्त्यावर गेले आणि भाजपच्या पेक्षा वेगळी भूमिका मांडतात या लोकांना याच प्रकारची दमदती आणि दहशत ही निर्माण करण्याचा प्रयत्न करून आपल्याकडं ओढलं जातं आहे. ही स्थिती आज या ठिकाणी दिसते. आणि म्हणून मोठा संघर्ष आहे. निवडणुका तर आहेत, पण हा संघर्ष निवडणुकीच्या पुरता सीमित आहे असं मला वाटत नाही. त्या संघर्षाची तयारी केली पाहिजे. जिथं जिथं अन्याय होतो, जिथं जिथं अत्याचार होतो, त्या संकटग्रस्तांच्या पाठीची जबरदस्त शक्ती ही उभी करण्याची भूमिका ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि हे करायचं असेल तर देशामध्ये प्रादेशिक शक्ती या एकत्रित आणल्या पाहिजेत. काँग्रेसचे राजे असोत, आमचे अनेक सहकारी असोत, ते या गोष्टीच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आम्ही या प्रादेशिक विचाराच्या सगळ्या शक्तींना एकत्र करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू आणि या रस्त्या एका वेगळ्या रस्त्याला जाण्याची भूमिका घेतो. मला आनंद आहे की आज हा सोहळा एका वेगळ्या अडचणीच्या काळासाठी आपण करतो. काँग्रेस पानसरे यांचं अतिशय उत्तम स्वागत या ठिकाणी केलं. ते स्वागत बघितल्याच्या नंतर साक्षात पानसरे आपल्यासमोर उभे आहेत अशी प्रचिती तो बघितल्याच्या नंतर येते. आणि त्याच्याबरोबर असलेले खालचे सहकारी ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्य दिले,
त्या आयुष्यामध्ये सहभागी झालेले त्यांचे जीवाभावाचे जे सहकारी होते, साथीदार होते, कष्टकरी होते, शेतकरी होते, शेतमजूर होते, कामगार होते, त्यांच्या प्रतिभा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने केलेल्या आहेत. माझी खात्री आहे की ते सारं बघितल्याच्या नंतर एक प्रकारची नवी उजवी ही त्या व्यक्तीला आल्याचं राहणार नाही. आज हे घडतं आहे ते कोल्हापुरामध्ये घडतं आहे. मला आनंद आहे की आजच्या सभेला श्रीमंत छत्रपती शाहूराजे या ठिकाणी आहे. आज शाहूराजे आणि त्यांच्या कुटुंबियांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला नेहमीच एक दिशा दाखवली. देशालाच एक कर्तृत्वाच्या संबंधीचा आत्मविश्वास वाढवण्याच्यासाठी ऊर्जा दिली. आणि त्यामुळे आमची या ठिकाणी आल्याच्या नंतर आज मला एवढंच सांगायचं आहे आणि विशेषतः शाहूराजांना विनंती करायची आहे की शिवछत्रपती शाहूराजे असोत, ज्योतिबा फुले असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, सावित्रीबाई फुले असोत, या सगळ्यांनी एक प्रकारचा प्रागतिक विचार हा समाजाच्या समोर ठेवला. आणि आज तशा प्रकारचा विचार ठेवण्याच्यासाठी कोल्हापूर आल्यानंतर शाहू महाराज जे या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्यासारख्यांच्याकडून सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा या निश्चित आहेत की या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हे असले तर माझी खात्री आहे की हा कोल्हापूरचा संदेश, हा शाहू महाराजांचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचेल आणि एक पुरोगामी शक्ती उभी करण्याच्यासाठी आज ज्याची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं केंद्र हे कोल्हापूर आहे. आणि त्या कोल्हापूर आहे अशा प्रकारचा इतिहास तुमच्याकडून घडेल आणि ती अपेक्षा या ठिकाणून आपल्याकडून करतो. आणि हे अतिशय उत्तम स्मारक या ठिकाणी केलं त्या सगळ्या कलाकारांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो.